1 जुलै 2024 रोजी माझे सहकारी मित्र प्राध्यापक शिवाजीराव हुसे यांचा वाढदिवस असल्याकारणाने 50 वर्ष त्यांना पूर्ण होत आहेत। त्या निमित्ताने मी त्यांच्याविषयी थोडं बोलणार आहे। शिवाजीराव हे एक सामान्य कुटुंबातून वरती आलेले एक प्राध्यापक, अतिशय उमदा व्यक्तिमत्व, लेखक, कवी, साहित्यिक अशी त्यांची प्रख्यात ख्याती आहे। आणि एवढंच नव्हे तर त्यांनी टिफन ह्या साप्ताहिक नियतकालिकेच्या मार्फत, जर्नलच्या मार्फत ते खूप लोकांपर्यंत पोहोचले। महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण जगभर त्यांचं नाव लौकिक आहे आणि अतिशय चांगल्या दर्जाचं लेखन, प्रकाशन ते करत असतात। आणि एवढंच नव्हे तर ते महाविद्यालयामध्ये असताना त्यांच्याकडे राष्ट्रीय सेवा योजनाचे अधिकारी म्हणून त्यांचा कार्यभार त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने, चोख पद्धतीने निभावला। विद्यापीठाअंतर्गत विविध उपक्रम त्यांनी राबवले। राष्ट्रीय सेवा योजनांतर्गत रक्तदान शिबिर असतील, हुंडाबळी असतील, रॅलीज असतील, विविध उपक्रमशील कार्यक्रम असतील, वृक्षारोपण कार्यक्रम असेल, वेगवेगळ्या पुण्यतिथ्या, जयंत्या त्याच्या अंतर्गत साजऱ्या केल्या आणि अतिशय चांगले विद्यार्थी त्याच्यातून घडले। अर्थात ह्या राष्ट्रीय सेवा योजनेतून देशसेवा ही घडत असते आणि त्याचं कार्यभार त्यांच्याकडे असताना अतिशय नावलौकिक असे उपक्रम त्यांनी राबवले आणि त्यांना ते अवॉर्डसुद्धा मिळालेले आहेत। आणि अशा याच्या माध्यमातून माझा हा सहकारी मित्र अतिशय पोटतिडकीने सुकना नदीच्या संदर्भातही त्यांनी अतिशय चांगलं काम ते करत आहेत। आणि हा माणूस म्हणजे अतिशय तळागाळातून वरती आलेला माणूस, अतिशय पोटतिडकीने काम करणारा, मुलांमध्ये जिज्ञासू वृत्ती, कौशल्य, त्यांचं वाचन, चिंतन, मनन, लेखन कशा पद्धतीने समृद्ध होईल याच्यावर चिंतन करणारा हा चिंतनशील, उपक्रमशील प्राध्यापक। त्यांचा 50वा वाढदिवस 1 जुलै रोजी आहे। त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने मी खूप खूप शुभेच्छा देतो। माझ्या विज्ञान शाखेच्या पूर्ण सहकाऱ्यांच्या वतीने, आमचे प्राचार्य साहेब डॉक्टर VN भोसले सर, त्यांच्या वतीने, सगळ्यांच्या वतीने मी त्यांना खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।